राणांनी 5 वर्ष फक्त नाटकबाजी केली, कामं केली नाही असं अडसूळ म्हणतात। नवनीत राणा जिंकून येईल का? 100% सांगू शकत नाही असं अडसूळांनी म्हटलंय। नवनीत राणांविरोधात वातावरण आहे असं देखील आनंदराव अडसूळ म्हणतात। तर आनंदराव अडसूळांचं वक्तव्य खरं ठरो असं बच्चू कडू यांनी म्हटलंय। नवनीत राणा जिंकणार हा दावा 4 तारखेला खोटा ठरेल असं बळवंत वानखेडे यांनी म्हटलंय। आदिवासी के यहाँ जाने का, औरत लोग के साथ डांस थोड़ा करने का, किसी के घर में जाने का, चपाती ये करने का, किसी के खेत में जाने का, वो औजार के ऊपर बैठ के फोटो निकालने का, ये नाटकबाजी लोग को पसंद नहीं थी और इसलिए लोग उनको चाहते नहीं थे। ना बीजेपी का कार्यकर्ता, ना पदाधिकारी, ना वोटर, कोई भी चाहता नहीं था। उसका वातावरण जो है 100% तो बता नहीं सकते वो चुन के आएगी। अभी आई तो मुझे पता नहीं कैसे आएगी क्या आएगी, लेकिन उसके खिलाफ वातावरण है। त्यात काही नवल नाही आहे। हा गेल्या 5-6 महिन्यातले हे आरोप आहे आणि ते आता निकाल लागायच्या अगोदर बोलले। मला वाटते त्यांचं म्हणणं खरं ठरव। नवनीत राणा आणि त्यांचा काही कंपू निवडून येण्याचे जे काही दावे करत आहेत ते दावे सपसेल येणाऱ्या 4 तारखेला खोटे ठरतील, कारण त्यांच्यातीलच काही नेते कार्यकर्ते हा त्यांचा दावा खोडून टाकत आहेत। त्यांचा पराभव हा निश्चित